वर्णनैक. अंगिराची पत्नी श्रद्धा हिने सिनीवाली, कुहू, राका आणि अनुमती अशा 4 कन्यांना जन्म दिला. त्यांच्याशिवाय साक्षात भगवान उत्तथ्य आणि ब्रह्मनिष्ठ बृहस्पती असे तिला 2 पुत्र झाले. ते स्वारोचिष मन्वंतरात प्रख्यात झाले. पुल्लस्य यांना त्यांची पत्नी हविर्भूपासून महर्षी अगस्त्य आणि महातपस्वी विश्रवा असे 2 पुत्र झाले. यांतील अगस्त्य पुढील जन्मात जठराग्नी झाले. विश्रवा मुनींना ईडविडेपासून यक्षराज कुबेर झाला आणि त्यांची दुसरी पत्नी केशनीपासून रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण उत्पन्न झाले. महामते महर्षी पुलहांची पत्नी साध्वी गतीपासून कर्मश्रेष्ठ, वरियान आणि सहिष्णू असे 3 पुत्र झाले. याप्रमाणे क्रतूची पत्नी क्रिया हिने ब्रह्मतेजाने तळपणाऱ्या 60,000 वालखिल्य ऋषींना जन्म दिला. शत्रुतापन विदुरा, वसिष्ठांची पत्नी ऊर्जा, अरुंधती हिच्यापासून चित्रकेतू इत्यादी 7 विशुद्ध चित्त ब्रह्मर्षींचा जन्म झाला. त्यांची नावे चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बण, वसूर, भृद्यान आणि द्युम्मान अशी होती. याशिवाय त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शक्ती इत्यादी आणखी काही पुत्र होते. अथर्व मुनींची पत्नी चित्ती हिला दधीची नावाचा एक तपोनिष्ठ पुत्र झाला. त्याचे दुसरे नाव अश्वशिरा असेही होते. आता भृगूंच्या वंशांचे वर्णनैक. भाग्यवान भृगूंना ख्याती नावाच्या पत्नीपासून धाता आणि विधाता नावाचे पुत्र आणि श्री नावाची एक भगवतपरायण कन्या झाली. मेरू ऋषींनी आपल्या आयती आणि नियती नावाच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिल्या. त्यांच्यापासून त्यांना मृक्कंड आणि प्राण नावाचे पुत्र झाले. त्यांच्यापैकी मृकंडापासून मार्कंडेय आणि प्राणापासून मुनिवर वेदशिरा यांचा जन्म झाला. भृगूंचा एक कवी नावाचा पुत्र होता. त्याचाच पुत्र भगवान शुक्राचार्य होत. विदुरा, या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला. अशा प्रकारे मी तुला हे कर्दमांच्या वंशातील संतानाचे वर्णन सांगितले. जो पुरुष हे श्रद्धापूर्वक ऐकेल त्यांची मोठी पापे हे कथानक तत्काळ नाहीसे करील. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीने मनुपुत्री प्रसूतीशी विवाह केला. त्याने तिच्यापासून सुंदर डोळ्यांच्या 16 कन्या उत्पन्न केल्या. दक्षाने त्यापैकी 13 धर्माला, 1 अग्नीला, 1 एकचित्त असणाऱ्या पितृगणांना आणि 1 संसाराचा संहार करणाऱ्या तसेच जन्ममृत्यूपासून सोडविणाऱ्या भगवान शंकरांना दिली. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, ह्री आणि मूर्ती या धर्माच्या पत्नी होय. त्यापैकी श्रद्धेने शुभ, मैत्रीने प्रसाद, दयेने अभय, शांतीने सुख, तुष्टीने आनंद आणि पुष्टीने अहंकार यांना जन्म दिला. क्रियेने योग, उन्नतीने गर्व, बुद्धीने अर्थ, मेधेने स्मृती, तितिक्षेने क्षेम आणि ह्रीने प्रश्रय नावाच्या पुत्राला जन्म दिला. सर्व गुणांची खाण असणाऱ्या मूर्तीदेवीने नरनारायण ऋषींना जन्म दिला. यांचा जन्म झाल्याबरोबर हे संपूर्ण विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झाले. त्यावेळी लोकांची मने, दिशा, वायू, नदी आणि पर्वत प्रसन्न झाले. आकाशात मंगलवाद्ये वाजू लागली. देवता फुलांचा वर्षाव करू लागल्या. मुनी प्रसन्न होऊन स्तुती करू लागले. गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले. अप्सरा नाचू लागल्या. अशा प्रकारे त्यावेळी मोठाच आनंदोत्सव झाला आणि ब्रह्मादिक सर्व देव स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव म्हणाले, ज्याप्रमाणे आकाशात निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या मायेने आपल्या स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्या त्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या धर्माच्या घरी ऋषी रूपाने स्वतःला प्रगट केले त्या परमपुरुषाला आमचा नमस्कार असो. ज्यांच्या तत्वाचे शास्त्राच्या आधारावर केवळ अनुमान केले जाते त्याच भगवंतांनी विश्वाच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी आम्हा देवतांना सत्वगुणांपासून उत्पन्न केले आहे. आता त्यांनी सौंदर्याचे निवासस्थान असलेल्या निर्मळ कमळाला सुद्धा खाली पाहाव्यास लावणाऱ्या आपल्या कारुण्यमय दृष्टीने आमच्याकडे पाहावे. विदुरा, प्रभूंचे दर्शन झालेल्या देवतांनी अशा प्रकारे स्तुती केलेले भगवान नरनारायण दोघेही गंधमादव पर्वतावर गेले. भगवान श्रीहरींचे अंशभूत असे हे तेच नरनारायण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी यदुकुलभूषण श्रीकृष्ण आणि यांच्याच सारखे श्यामवर्ण कुरुकुल तिलक अर्जुन या रूपांनी येथे अवतीर्ण झाले आहेत. अग्नीची पत्नी स्वाहाने
अग्नीचेच अभिमानी असणारे पावक, पवमान आणि शुची हे 3 पुत्र उत्पन्न केले. हे तिघेही हवन केलेल्या पदार्थांचे भक्षण करणारे आहेत. या तिघांपासून आणखी 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. हेच आपले 3 पिता आणि 1 पितामह यांच्यासह 49 अग्नी म्हणविले जातात. वेदज्ञ ब्राह्मण वैदिक यज्ञकर्मांमध्ये ज्या 49 अग्नींच्या नावांनी आग्नेयी इष्टी करतात हे तेच होय. अग्निश्वात्त, बहिर्षद, सोमप, आज्यप हे पितर होत. त्यामध्ये साग्निक आणि निरग्निक आहेत. या सर्व पितरांची पत्नी दक्षकुमारी स्वधा आहे. या पितरांपासून स्वधेला धारणी आणि वयुना नावाच्या 2 कन्या झाल्या. या दोघीही ज्ञानविज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या झाल्या. महादेवांची पत्नी सती होती. ती सर्व प्रकारे पतिदेवांच्या सेवेमध्ये व्यग्र राहणारी होती. परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोणी पुत्र झाला नाही. कारण सतीने पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असे आचरण केले. त्यामुळे तारुण्यावस्थेतच रागामुळे योगाने आपल्या स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता. अध्याय 1 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया 4 स्कंदे विदुरमैत्रेय संवादे प्रथमोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम्. अखण्डात्मा विनाशि दत्त तया पदीं लावितीजे स्वचित्त. वित्तभ्रमा सोडिति ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. ऋषिकेशमेवाग्मनः काय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन्. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त. श्री सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.